नमस्कार। आज आपण साबुदाण्यापासून एकदम टम्म फुगलेल्या आणि कुरकुरीत अशा पुऱ्या कशा प्रकारे केले जातो ते आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता हा साबुदाणा आपल्याला प्रथम कढईमध्ये घालून भाजून घ्यायचा आहे। जास्त भाजून घ्यायचा नाहीये, थोडाफार भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याला आपल्याला मिक्सरला लावता येईल आणि पीठ सुद्धा व्यवस्थित होईल यासाठी भाजून घ्यायचा आहे। याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, खाली लागता कामा नये। भाजल्यामुळे काय होतं की साबुदाणा व्यवस्थित मिक्सरला बारीक होतो, त्यामुळे आपण याला भाजून घेत आहोत। आता साबुदाणा भाजलेला आहे, याला थंड करून घेऊन मिक्सरमधून याची आपण पीठ तयार करून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला जास्त बारीक पण ठेवायचं नाहीये, जास्त मोठं पण ठेवायचं, मीडियम ठेवायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला पीठ हवं आहे। आता मी एका बाउलमध्ये पीठ काढून घेते। पीठ चाळायची सुद्धा गरज नाही, कारण की साबुदाणा आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे। आता मी ते 5 उकडलेले मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। हे बटाटे आता आपल्याला स्मॅश करून ह्या पिठामध्ये घालून घ्यायचे आहेत। तुम्हाला या प्रमाणात क्वांटिटी घेतलात तर तुम्हाला पण व्यवस्थित करता येतील पुऱ्या। आता मी याच्यामध्ये उकडलेला बटाटा घातलेला आहे। आता याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीपुरतं, आणि याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातलेली आहे। तुमच्या इकडे उपवासाला शेंगदाण्याचा कूट वगैरे वापरतात, काही वापरत, मी इथे काही वापरलेलं नाहीये। इथे फक्त मी मिरची आणि मीठ वापरलेलं आहे। आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। याला आपण पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा प्रकारे मी इथे पिठाचा गोळा म्हणून घेते। आपल्याला जसं लागेल तसं आपण पाणी घालून याच्यामध्ये मळून घ्यायचं आहे पीठ, आणि गोळा बनवून ठेवायचा। याला वरून तेल लावून थोडंसं एक 10 मिनिटांसाठी आपल्याला याला मुरत ठेवायचं आहे, जेणेकरून जे आपले साबुदाण्याचं पीठ आहे ते त्याच्यामध्ये मुरेल। याच्यामध्ये मी थोडंसं मोठं केलेलं आहे। आता आपण चटणी बनवून घेण्यासाठी मी ते शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे आपल्याला तेलात भाजून घ्यायचे आहेत चांगले। शेंगदाणे कुरकुरीत भाजल्यानंतर मी थोडेसे काजूगर वापरलेले आहेत, त्याचवर खोबरं वापरलेलं आहे। मी इथे फोडणी दिलेली नाही आहे चटणीला, बिना फोडणीची आपल्याला चटणी बनवायची आहे। उपवासासाठी आपण ही चटणी बनवत आहोत। इथे शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहेत। आता याच तेलामध्ये मी हे शेंगदाणे काढून घेऊन याच तेलामध्ये मी थोडेसे काजूगर घालून भाजून घेणार आहे। ही चटणी कोणत्याही उपवासासाठी आपल्याला चालते, त्यामुळे मी इथे बिना फोडणीची चटणी बनवलेली आहे। आता याच्यामध्ये मी काजूगर घेतलेले आहेत। तुम्ही काजूगर असले तरी चालतात, नसले तरी चालतात। याच्या जागी तुम्ही खोबरं वापरू शकताय। मी इथे सुकं खोबरं वापरलेलं आहे, तुम्ही ओलं खोबरं देखील वापरू शकताय। हे आपण काजूगर आपले भाजलेले आहेत। आता मी हे दोन्ही काजूगर शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात घातलेले आहे, आणि याच्यामध्ये मी खोबऱ्याचा चून घातलेला आहे, आणि याला आपण बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। याच्यातच मी एक मिरची घातलेली आहे। तुम्हाला तिखट हवी असल्यास तुम्ही तिखट करू शकताय। आता मी याची पेस्ट करून घेतलेली आहे। आता ही आपण एका वाटीमध्ये काढून घेऊ, आणि याच्यामध्ये मीठ घालून ही आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्ही अशा प्रकारे याला, तुम्हाला फोडणी हवी असेल तर तुम्ही फोडणी सुद्धा घालू शकताय। याच्यामध्ये मी मीठ घालून ही चटणी तयार केलेली आहे। बिना फोडणीची चटणी आहे, ही सुद्धा खायला खूप छान लागतात, कारण की आपण हे शेंगदाणे काजूगर वगैरे भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे ही खायलाही खूप चवीला लागतात। तुम्ही या पुऱ्या दह्यासोबत सुद्धा खाल्ल्यात तरी चालतं। आता पीठ आपल्याला बघूया आपण। हे बघा, पीठ आपलं व्यवस्थित मुरलेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया। गोळे करून झाल्यानंतर याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊया। याच पिठाच्या जर तुम्हाला पुऱ्या नको असतील तर तुम्ही याचा पराठा सुद्धा बनवला तरी चालतो। पराठा सुद्धा खूप छान लागतो, कारण की हे उपवासासाठी आपण बनवलेलं आहे, त्यामुळे याचा पराठा सुद्धा बनतो। आता मी याच्या गोळे बनवलेले आहेत। आता मी याच्या पुऱ्या लाटून घेते। आता मी एका कागदाला तेल लावून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, कारण की आपलं हे पीठ पळपटवर ठेवल्यामुळे बटाटा घातल्यामुळे काय होतं की चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे हे पीठ मी कागदावर ठेवलेलं आहे। आता तुम्हाला हाताने सरकवायचं असेल तर तुम्ही हाताने सरकवून देखील पुरी बनवू शकताय। तुम्हाला लाटून सुद्धा बनवायची असेल सुद्धा लाटून, मी दोन्ही प्रकारे केलेली आहे। आता मी ही पुरी लाटून सुद्धा दाखवते। ही लाटायची आहे आपल्याला पुरी। लाटून सुद्धा खूप छान होते आणि हाताने सुद्धा पसरवता येते। आता याला आपण लाटून घेतलेला आहे, आणि तुम्हाला जर कडेने जर कडा सुटत असतील तर तुम्ही याच्यावर वाटीचा किंवा कोणत्याही आकार देऊन तुम्ही ह्या पुऱ्या कट करून घेऊ शकता। हे बघा, मी अशा प्रकारे वाटीचा इथे आकार देऊन, गोल आकार देऊन ह्या पुऱ्या केलेल्या आहेत। अशा प्रकारे ह्या आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। ह्या पुऱ्या खायलाही खूप छान लागतात।
आणि अतिशय पौष्टिक आणि उपवासाचा एक वेगळा पदार्थ म्हणून सुद्धा खूप छान लागतात. तुम्ही सुद्धा ह्या नक्की करून बघा. अशा प्रकारे मी इथे पसरवून सुद्धा हाताने पसरून सुद्धा तेल केलेले आहे. आता गरम तेल झालेलं आहे. पूर्णपणे गरम तेलामध्ये ह्या पुऱ्या आपल्याला सोडायच्या आहेत. अजिबात पहिल्यांदा हलवायच्या नाहीत. पुरी आपोआप वरती दररोज तेच खिचडी वगैरे खाण्यापेक्षा कधीतरी वेगळा नवीन पदार्थ असा करून बघितला तर खूप छान लागतो. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा. हे बघा, अशा प्रकारे आपली आता ही पुरी हळूहळू फुलत येत आहे. तुम्ही अशाच पद्धतीने केलात तर तुमच्यासुद्धा पुऱ्या चांगल्या व्यवस्थित होतील आणि तेलसुद्धा कमी लागेल. त्यामुळे तुम्ही अशा प्रकारे पुरीचं पीठ भिजवून घेऊन मगच पुऱ्या करा. हे बघा, आपली पुरी व्यवस्थित भाजलेली आहे. मी अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या इथे तळून घेतलेल्या आहेत. याच्यामध्ये मी कोणतेही जिरं वगैरे घातलेले नाही. जे उपवासाला आपल्याला लागतात तेच पदार्थ वापरून हे पुऱ्या बनवलेल्या आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. मी इथे सगळ्या पुऱ्या व्यवस्थित तळून घेतलेल्या आहेत. ह्या पुऱ्या साधारणतः 2 ते 3 माणसांसाठी पुरतील अशा इतक्या होतात. त्यामुळे तुम्ही पण नक्की तसं प्रमाण घेऊन तशा प्रकारे पुऱ्या बनवून बघा. ही जर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. हे बघा, आपल्या सगळ्या पुऱ्या अशा प्रकारे फुललेल्या आहेत. आता ह्या पुऱ्या आपण ही जी आपण शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे त्याच्यासोबत सुद्धा खाऊ शकतो किंवा दह्यासोबत सुद्धा खाऊ शकतो. ह्याच पिठाचं जर तुम्ही पराठा बनवायचा असेल तरी सुद्धा आपण हा पराठा बनवू शकतो. अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. हे बघा, छानपैकी फुललेल्या आहेत. तुम्हाला पण ही रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.